शिवपूरमध्ये अवैध दारू विक्री विरोधात संतप्त महिलांचा उद्रेक. हॉटेल विजयवाडा पेटवले. वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही. संतप्त नागरिकांनी अवैध दारू विक्री करणारा धाबा जाळला. प्रतिनिधी रमेश लांबोटे. प्रशासकीय अनास्था आणि पोलिसांच्या नाकर्तेपणाविरोधात अखेर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूरमधील जनतेचा संयमाचा बांध फुटला. गावाजवळील हॉटेल विजयवाडा या अवैध दारू विक्री करणाऱ्या धाब्यावर संतप्त महिला आणि नागरिकांनी शनिवारी दिनांक 27 जून रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास थेट सर्जिकल स्ट्राईक केला. वारंवार तक्रारी करूनही झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी संतप्त जमावाने या हॉटेलची प्रचंड तोडफोड करत ते थेट पेटवून दिले. नागरिकांच्या या उग्र रुद्रावतारामुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवपूर परिसरातील हॉटेल विजयवाडा येथे गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे आणि बेकायदेशीररित्या दारूची विक्री सुरू होती. या अवैध धंद्यामुळे गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या त्रासाला कंटाळून गावातील महिला आणि तरुणांनी पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागाकडे निवेदन देऊन चपला झिजवून अनेकदा कारवाईची मागणी केली होती. मात्र हप्तेखोरी आणि अर्थपूर्ण संबंधामुळे की काय प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. अखेर प्रशासनाच्या याच थंडावलेल्या भूमिकेने नागरिकांना कायदा हातात घेण्यास भाग पाडले. आता आणखी सोसणार नाही असा निर्धार करत शेकडो महिला आणि नागरिक एकत्र आले. 27 जून रोजी सकाळी 10 वाजता सर्व जनसमुदाय या हॉटेलवर धडकला आणि बघता बघता तिथे तांडव सुरू झाला. हॉटेलमधील दारूच्या बाटल्या, फर्निचर व इतर साहित्य रस्त्यावर ओढून काढण्यात आले. सकाळी 11 वाजेपर्यंत संपूर्ण हॉटेलला आग लावून ती धगधगती शेकोटी करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले खरे, पण संतप्त महिलांनी पोलिसांना जागेवरच जोरदार घेराव घातला. आम्ही तक्रारी करत होतो तेव्हा कुठे झोपला होतात असा थेट आणि रोखठोक सवाल करत महिलांनी पोलिसांना पुरते तोंडावर पाडले. शिवपूर परिसरातील सर्व अवैध धाबे आणि दारूची ठिकाणे कायमस्वरूपी बंद होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. या संपूर्ण प्रकरणात पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांनी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की संबंधित हॉटेल चालक विजय टेम्पो यांच्यावर यापूर्वी अनेकदा कारवाई झाल्या आहेत. मात्र जर कारवाया झाल्या होत्या तर हा अवैध धंदा पुन्हा सुरू कसा राहिला हा संतप्त नागरिकांचा सवाल पोलिसांची गोची करणारा ठरत आहे. यापुढे अधिक कडक पावले उचलली जातील असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. शिवपूरमधील या घटनेनं हे सिद्ध केलं आहे की जेव्हा रक्षकच भक्षक बनतात किंवा मूग गिळून गप बसतात तेव्हा जनतेला स्वतःचा न्याय स्वतःच करावा लागतो. आता तरी शिरूर अनंतपाळ पोलीस झोपेतून जागे होऊन अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणार का की पुन्हा नवीन विजयवाडा उभा राहण्याची वाट पाहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता इथून पुढे आपण त्याच्या वारंवार कारवाया करत आहोत दारूच्या आणि याच्यानंतरही त्याच्यावर कारवाई होतील. आता तुम्ही जे म्हणताय की त्याचं दुकान वगैरे आहे ते मी सगळं प्रोसिजर बाय कायदेशीर जे आहे त्यानुसार कारवाई करून घेतो आणि त्याचा हद्दपार म्हणजे त्याला या 4 जिल्ह्यामध्ये थांबताच येणार नाही हा प्रस्ताव पण पाठवतो. आम्ही सर्व लोक मौजे शिवपूर तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथून मी या ठिकाणचे रहिवासी आहोत. या ठिकाणी गेली 5 वर्ष झाले अनधिकृतरित्या अवैध देशी दारू विकली जाते. या अवैध देशीच्या दारूमुळं गावात एवढी व्यसनाधीनता वाढली. त्यामुळं या व्यसनाधीनला लोक कंटाळून आणि कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळं त्या लोकांच्या घरची जी काही इतर लोक आहे त्या लोकांचा एवढा आक्रोश वाढला. त्या आक्रोशापोटी आज या ठिकाणी हे जे अवैधरित्या विकली जाणारी दारू आहे या दुकानावरती म्हणजे या धाब्यावरती लोकांनी आज हल्ला केला आणि हल्ल्यापोटी तिथे नासधूस करून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पण यापूर्वीसुद्धा पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन तक्रारी देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने सुद्धा कारवाई केली होती किंवा म्हणजे प्रत्येक वर्षी गुन्हा दाखल आहे त्या सब विकणाऱ्या व्यक्तीवरती. पण पोलीस प्रशासन सुद्धा हातबल झाले असं म्हणायची वेळ आली आहे. कारण ते हा वाक्य म्हणजे अवाक्याबाहेरचा विषय आहे. आपल्या पोलीस प्रशासन सरळ आणि स्पष्ट हप्ता घेऊन हा धंदा चालवतोय. कारण त्यांच्या नियंत्रणाखालीच आहे विषय हा. पोलीस जर हप्ता घेत नसतील तर ह्याची काय टाप म्हणजे ह्याची काय डेअरिंग होणार आहे का? पोलिसांच्या नियोजनाखालीच आहे हा विषय असा आमचा स्पष्ट आरोप आहे.